मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता सावित्री येते आणि ज्योतीला म्हणत असते, "अव, तुमच्या शाळेत झालेल्या गमती-जमती मला सांगा ना." तेव्हा ज्योती म्हणतो, "जाऊ दे, तुला नाही कळणार." तेव्हा सावित्री म्हणते, "का? का नाही मला कळणार? हे बघा, तुम्ही मला सांगा हां, मला समदं कळलं. तुम्ही फक्त सांगा काय गमती-जमती घडल्या त्या." तेव्हा ज्योती म्हणतो, "ठीक आहे. आधी तू मला घरामध्ये काय काय केलंस, काय गमती-जमती घडल्या, हे तू मला सांग. मग मी शाळेत काय काय घडलं हे मी तुला सांगतो." तेव्हा सावित्री इथे ज्योतीला म्हणते, "बरं बरं ठीक आहे. पण आत्ताच काही सांगू नका हां. मला घरातली समधी कामं उरकून घेऊ द्या. मग आपण निवांत एकमेकांना सांगू आज दिवसभरामध्ये काय काय केलं ते." तेव्हा इथे आता ज्योती घरामध्ये निघून गेलेला असतो. तेव्हा सावित्री सगळ्यात आधी काय करते, एक पारे घेते, एक खड्डा करते अंगणामध्ये आणि त्याच्यामध्ये काठी उभी करून ठेवते. आणि ती काठी उभी केल्यानंतर त्याची सावली जिथपर्यंत जाणार त्या वेळेला ज्योती घरी येणार हे आता ठरलेलं असतं. तेव्हा रात्रीची सगळी कामं सावित्री उरकून घेत असते. तर तिने आता सगळं काही उचलून ठेवलेलं असतं आणि किचनमधून व्यवस्थित कचरा वगैरे काढून चुलीकडचा भाग हा स्वच्छ केलेला असतो. त्यानंतर सगळी भांडी तिने व्यवस्थित मांडणीमध्ये लावून ठेवलेली असतात. त्यानंतर इथे मूग मटकी ही भिजत ठेवलेली असते सकाळसाठी आणि रात्रीच्या वेळेलाच तिने ती भिजत ठेवलेली असते. आणि मग ती म्हणते की चला, आता माझी समधी कामं झालेली आहेत. आता मी यांच्याकडे जाते आणि त्यांनी शाळेमध्ये काय गमती-जमती केल्या हे विचारते. तेव्हा सावित्री हातामध्ये पाण्याचा ग्लास घेऊन आलेली असते. तर ज्योती शांतपणे झोपलेला असतो. आज त्याचं मन शांत असतं कारण तो शाळेत गेलेला असतो. तेव्हा सावित्री येते, त्याच्याकडे प्रेमाने बघते. ज्योतीच्या हातामध्ये असलेलं पुस्तक ती बाजूला ठेवते आणि तिथे असलेला कंदील विझवते आणि ती बाहेर निघून जाते. त्याला ती प्रश्न विचारत नाही कारण तो शांतपणे झोपलेला असतो. त्याचबरोबर इथे सावित्री सकाळी अंगणामध्ये रांगोळी काढत असते आणि तिचं संपूर्ण लक्ष ज्योतीकडे असतं. ती म्हणत असते, "अजून यांचं आवरलं नाही का?" आज सासूबाईने सांगायच्या आधी मी माझी सगळी कामं उरकून घेतलीत. माझी रांगोळीसुद्धा आता संपत आली आहे आणि अजूनपर्यंत हे तयार होऊन बाहेर आलेले नाहीत. मला त्यांच्या शाळेतल्या गमती-जमती त्यांना विचारायच्या आहेत. आजचा शाळेचा दुसरा दिवस. मग काल काय काय घडलं हे मला जाणून घ्यायला नको का? त्याचा ती विचार करत असताना तिथे नेवसे पाटील आणि अक्का आलेली असते. तेव्हा सावित्रीला भास होतो, माझे वडील इथे आले का? ती म्हणत असते की आबा इथे? नाही नाही, आबा इतक्या लांब कसे काय येतील? असा विचार करत असताना पाटील तिला हाक मारतात आणि म्हणतात, सावित्री. तेव्हा ती बघते तर काय, तिचे आबा तिथे आलेले असतात. आबांना बघून सावित्रीला खूप जास्त आनंद होतो. ती लगेचच उठून उभी राहते आणि आपल्या वडिलांना घट्ट मिठी मारते. ती म्हणते, "आबा तुम्ही इथे? कसे आहात तुम्ही आबा?" तेव्हा इथे आता नेवसे पाटील आपल्या मुलीची व्यवस्थित काळजीपूर्वक विचारपूस करत असतात. तेव्हा इथे सावित्री जाते. आपल्या आत्याला सुद्धा मिठी मारते आणि म्हणते, "आत्या, अगं कशी आहेस तू?" तेव्हा आत्या आपल्या इथे आता सावीला भेटून खूप खुश झालेली असते. तेव्हा सावित्रीला इतका आनंद झालेला असतो की ती लगेच सगळ्यांना आवाज देऊन बाहेर बोलावून घेते. ती म्हणते, "दादा, आऊ, सासूबाई, लवकर बाहेर या. बघा माझे आबा आलेले आहेत, माझी आत्या आलेली आहे." तेव्हा इथे आता ज्योतीचे वडील गोविंद काका बाहेर येतात आणि म्हणतात, "या देवा या. आज कसं काय येणं केलंत? ते सुद्धा अचानकपणे?" तेव्हा इथे आता लगेच पाटील म्हणतात, "काही गोष्टी अशा कानावरती येतात की मग लगेचच यावं लागतं." तेव्हा ते म्हणतात, "या देवा या. बसा. सावी बेटा, गुळपाणी आणतेस का?" तेव्हा नेवसे पाटील म्हणतात, "एक मिनिट. मला आता गुळपाणी वगैरे काही नको सावी, तू थांब. कारण कसं आहे ना, जे माझ्या मनामध्ये आहे, ज्याने माझ्या मनामध्ये आग पेटली आहे, त्याच्यावरचा उतारा गूळ पाणी असू शकत नाही. मला माझ्या समद्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत."
तेव्हा गोविंद काका म्हणतात, पाटील अहो काय झालं ते सांगाल तरी का? आधी तुम्ही बसून तर घ्या. नेवसे पाटील म्हणतात, मी इथे बसायला नाही आलो. हे बघा दादा, मला असं कळलंय की तुम्ही जावई बापूंना मिशनरी शाळेमध्ये पुन्हा एकदा घातलंय. अहो काय गरज आहे तुम्हाला त्या गोऱ्या लोकांच्या इथे त्यांना शाळेमध्ये घालायची? सांगा ना, काय गरज होती? अहो आपला धर्म बाटला तर एकापेक्षा एक गोष्टी माझ्या कानावरती येत जातात. काय गरज काय होती तुम्हाला जावई बापूंना पुन्हा एकदा शाळेमध्ये घालायची? हे बघा, धरम बाटला तर आजूबाजूची लोकं माझ्या तोंडामध्ये शेण घालतील. अहो पाहुणं रावणं मला दाराशी तरी उभं करणार आहे का? सांगा बरं तुम्ही. आणि असंच जर घडायचं असेल ना, तर मग मी माझ्या पोरीला माझ्याबरोबर घेऊन निघून जातो. सावित्री घाबरते. तेव्हा गोविंददादा म्हणतात, अहो देवा असं खरंच काही नाही आहे. तेव्हा नेवसे पाटील म्हणतात की तोंडामध्ये देवा देवा आणि धावा त्या गोऱ्या लोकांचा. तेव्हा ते म्हणतात, तुम्ही शांत व्हा. आपण शांतपणे बसून या विषयावरती बोलूया ना. तुमच्यापर्यंत काहीतरी चुकीची माहिती गेली आहे. तेव्हा इथे सावित्रीची आत्या म्हणते, अहो जेव्हापासून ही गोष्ट समजले ना तेव्हापासून जीवाला जीव नाही. इथं पोचेपर्यंत जीवाला जीव नाही. अजून समोर गेल्यानंतर काय वाढून ठेवलं असेल याचा विचार करत करत इथपर्यंत आलो. तेव्हा सगुणा म्हणत असते, अगं असं काय करता तुम्ही? हे बघा पाटील, तुम्ही काहीतरी चुकीचा विचार करताय. तेव्हा पाटील म्हणतात, सगुणा अक्का तू तर काय बोलूच नको गं. तू तर गप्पच बस. तुझीच फूस आहे जावई बापूंना मला माहिती आहे. तूच त्यांना शाळेमध्ये घालण्यासाठी भरीस पाडलंस ना दादांना. तेव्हा ती म्हणत असते, पाटील खरंच असं काही नाही हो. तुम्ही शांत तर व्हा. एकदा आमचं शांतपणे ऐकून तरी घ्या. आधी ए भीमा अक्का, तू चल बरं माझ्यासोबत आतमध्ये चल. आणि पाटील तुम्ही सुद्धा बसा. अहो तो शाळेत गेला शिकला तर तोच हुशार होईल. तोच एखादी चांगली नोकरी करेल. शिक्षण घेणं काही वाईट गोष्ट नाही. तुम्ही आधी ऐकून तरी घ्या आणि बसा. असं इथे सगुणा अक्का सांगते आणि ती सावित्रीच्या आत्याला घरामध्ये घेऊन येते. तेव्हा सावित्री म्हणते, आबा तुम्ही नका एवढी काळजी करू. अहो तुम्ही आधी बसून तरी घ्या ना. तुम्ही गुळपाणीसुद्धा नाही घेतलं. तुमची सावी म्हणते, आता तरी खाली बसा आणि हे घ्या आबा पाणी प्या. आणि ती आता घरामध्ये येते. तेव्हा सावित्रीची आत्या रडत असते. सगुणा अक्का म्हणत असते, अगं अक्का नको रडू गं. कशाला उगीच रडतेस आणि स्वतःला त्रास करून घेतेस. तेव्हा इथे सावित्री आलेली असते. ती म्हणत असते, अगं आत्या असं काय करतेस गं तू? आबांना समजवायचं सोडून तू स्वतःच इथे रडत बसली आहेस व्हय? अगं रडायचं कशाला त्यात? हे बघ, तुम्हाला नक्की कुणी येऊन काय सांगितलं ते मला माहिती नाही. अगं पण हे जर शाळेत गेले तरच यांना शिकता येईल ना. त्यांचं स्वप्न पूर्ण करता येईल. शाळेसाठी त्यांनी काय काय केले तुला नाही माहिती. तेव्हा इथे आता नेवसे पाटील ज्योतीला म्हणत असतात, जावई बापू तुम्हाला त्या मिशनरी शाळेमध्ये जायची काय गरज आहे? तुम्हाला जर शिकायचंच आहे ना तर पंतांच्या शाळेत जायचं ना. त्या मिशनरी शाळेत कशाला गेलात तुम्ही? अहो आपला धर्म बाटवायचा कशाला? तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, अहो सासरे बुवा मिशनरी शाळेमध्ये गेलं ना तर शिकवतात आणि पंतांच्या शाळेमध्ये काय आपल्याला शिकवतात का? ज्या गोष्टींना काही अर्थच नाही त्या गोष्टी तिथे शिकवल्या जातात. तसं खरं शिक्षण काय आहे ना हे मिशनरी शाळेतच शिकवलं जातं. तेव्हा इथे नेवसे पाटील म्हणत असतात, अहो याला काय अर्थ आहे? तुम्ही सांगा बरं. अहो त्यांच्या शाळेमध्ये गेल्यानंतर आपला धर्म बाटला तर? आणि पंतांच्या शाळेमध्ये गेलं तर त्यांचा धर्म बाटत नाही का? तुम्हाला माहिती आहे, अहो पंतांच्या शाळेमध्ये जर गोरा शिक्षक आला तर गोमूत्र शिंपडलं जातं. का तर म्हणे आपली शाळा बाटल, आपला धर्म बाटल म्हणून. याला काय अर्थ आहे? शाळेमध्ये हा बाट वगैरे घ्यायचा असतो का? तेव्हा नेवसे पाटील म्हणतात, हां मग त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? आता तुम्ही मला सांगा ना. आपल्या घरामध्ये आपण महार त्याचबरोबर रामोशी सांबार या लोकांना घेतो का? नाही घेत. त्यांची जागा तिकडं वेगळी आहे. मग तसंच आपल्याला इथे आता ब्राह्मण त्यांच्या दाराशी घेताना गोमूत्र वगैरे शिंपडणारच ना. अहो अंतर हा आधीपासूनच आहे. आपल्यापेक्षा खालच्या जातीला जसं आपण जवळ करत नाही तसे ते लोक आपल्याला करत नाही. मग त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे?
असं इथे नेवसे पाटील यांचं म्हणणं असतं. तेव्हा गफूर चाचा तिथे आलेले असतात. गोविंद काका म्हणतात की पाटील हे गफूर चाचा आहेत आणि यांच्याबरोबर आपली चांगली मैत्री आहे. आणि गफूर चाचा हे आहेत नेवसे पाटील, आपल्या ज्योतीचे सासरे. तेव्हा गफूर चाचा त्यांना भेटतात वगैरे आणि त्यानंतर ते म्हणतात, माझ्या कानावरती काही गोष्टी आल्यात, तुमच्यापर्यंत ही माहिती पोचलेली आहे की आपला ज्योती शाळेत गेलाय. पण तो शाळेत जातो याच्यामध्ये चुकीचं काय आहे पाटील? अहो तर तो शिकला तरच तो चांगली नोकरी करेल ना, त्याचं कुटुंब सुशिक्षित होईल, त्याची मुलं बालं चांगल्या मार्गाला जातील, तो चांगली नोकरी करेल, मग त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? तेव्हा नेवसे पाटील म्हणत असतात, अहो पण जर धर्म बाटला तर काय करायचं आपण? तेव्हा गफूर चाचा म्हणतात, याच्याजवळ शिक्षणाचा आणि धर्माचा काय संबंध? शिक्षण हे आपण सुशिक्षित होण्यासाठी घेत असतो ना, चांगल्या भविष्यासाठी घेत असतो. तेव्हा इथे आता तरीसुद्धा नेवसे पाटील हे काही ऐकायला तयारच नसतात. तेव्हा ज्योती हा घरामध्ये निघून येतो, गफूर चाचासुद्धा निघून जातात. तेव्हा इथे आता सावित्री म्हणत असते, आबांना कोण माहिती जाऊन देतं, कोण त्यांचे कान भरतं, काही कळायला मार्गच नाही आहे. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, सावित्री शिक्षण घेण्यासाठी आऊने, गफूर चाचाने आणि दादांनी किती काय काय केलं हे तुला बरोबर माहिती आहे आणि त्यानंतर मला पुन्हा शाळेमध्ये जाण्याची परवानगी दिली. नेवसे पाटलांना गफूर चाचाने हे सुद्धा सांगितलेलं असतं की आपला ज्योती शिकला म्हणून तर त्याने आपल्या घराला कर्जातून मोकळं केलं. तेव्हा नेवसे पाटील म्हणतात, त्याचा आम्हाला आनंदच आहे. मग आता शाळा शिकलं तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? या गोष्टीचा विचार केलाच जात नाही आहे. तेव्हा इथे गोविंद काका म्हणतात, ज्योतीची आई ओ ज्योतीची आई. तेव्हा चिमणा धावत येते आणि म्हणते, काय व काय झालं? गोविंददादा म्हणतात, आता मलाच विचारा काय झालं. पाहुणे इतक्या लांबून आलेत, अहो त्यांच्या जेवणा खावणाचं बघा, कधी जेवले असतील घरी काय माहिती. जेवणाची वेळसुद्धा होत आली आहे, जेवायला नको का त्यांना? जा बरं, जेवणाची घाई करा. तेव्हा चिमणा म्हणत असते, अहो सूनबाई मला किचनकडे म्हणजे स्वयंपाकघराकडे फिरकूसुद्धा देत नाही आहे. ती म्हणते की स्वयंपाक आजचा मीच बनवणार म्हणून. माझ्या आबांसाठी आणि माझ्या आत्यासाठी मीच भाकऱ्या करणार, मीच जेवण करणार, असं म्हणते सूनबाई. आता सूनबाई कुणाचं ऐकतात का सांगा बरं? तेव्हा इथे आत्या म्हणते, अहो पण एवढ्या माणसांचा स्वयंपाक ती काय बनवणार आहे? कुठे येतं तिला इतक्या माणसांचा स्वयंपाक बनवायला? मीच बघते आता तिचं काय चाललं आहे ते. तेव्हा इथे आत्या येते, बघते तर सावित्री आपली चुलीकडे बघत बसलेली असते. आत्या बाहेर येते आणि म्हणते, अरे खंडू, ए खंडू, अरे बघ चल तिकडे तुझ्या लाडक्या सावीचं काय चाललं आहे ते बघ चल स्वयंपाकघरामध्ये. तेव्हा इथे आता लगेच काका म्हणतात, पण पाहुण्यांच्या स्वयंपाकघराजवळ जाणं, चुलीजवळ जाणं हे काही योग्य नाही. ती म्हणते, अरे काय योग्य नाही, बघायला तर चल सावी काय करते ते. तेव्हा इथे नेवसे पाटील आता स्वयंपाकघरात येतात आणि म्हणतात, काय गं सावे, हे काय करतेस तू? ती म्हणते, आबा मी तुमच्यासाठी भाकरी करते. तेव्हा इथे आता भाकरी करण्यासाठी तवा हा चुलीवरती ठेवला जातो, तर तिने एक स्टँड घेतलेला असतो आणि त्याच्यावरती तवा ठेवलेला असतो. तेव्हा इथे आता सगळेजण म्हणतात, अगं पण चुलीवरती तवा ठेवून माणूस स्वयंपाक करतो. तेव्हा इथे आता सावित्रीला कळत असतं की आता या सगळ्यांना कसं समजवायचं आहे, कसं पटवायचं आहे की शिक्षणाचा आणि धर्माचा काही संबंध नसतो म्हणून. तर पुढील भागामध्ये इथे आता आऊ म्हणते, अगं सावी बेटा, तवा चुलीवरती ठेवून भाकऱ्या केल्या जातात. तेव्हा सावित्री म्हणते, पण जर तवा चुलीवरती ठेवल्यानंतर जळला तर? तेव्हा इथे गोविंद काका म्हणतात, असं कसं होईल सावी बेटा? अगं तवा जळल कसा? त्या दोघांचं तत्त्व हे वेगवेगळं आहे. तेव्हा इथे नेवसे पाटील म्हणतात की तवा हा चुलीवरती ठेवूनच स्वयंपाक केला जातो, तो जळत वगैरे काही नाही, उलट तो गरम झाल्यानंतर भाकरी चांगली शेकते. तर त्यांचं तत्त्व वेगवेगळं आहे हे सांगितल्यानंतर सावित्री म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आगीचं आणि तव्याचं तत्त्व हे वेगवेगळं आहे, बरोबर ना? त्यांच्यामध्ये फरक आहे ही गोष्ट तुमच्या लक्षात आली. मग तसंच मिशनरी शाळेचं आणि आपल्या माणसाचं तत्त्व वेगवेगळं आहे, ही गोष्ट तुमच्या लक्षात का बरं येत नाही आहे? जसं तवा चुलीवरती ठेवल्यानंतर काय बी होत नाही,
कारण का त्यांचं तत्त्व वेगळं आहे. तसंच आपला माणूस मिशनरी शाळेमध्ये शिकायला गेल्यानंतर काय बी चुकीचं घडत नाही ही गोष्ट तुमच्या का लक्षात येत नाही? कारण त्या दोघांची तत्त्वसुद्धा वेगवेगळी आहेत ना. शिक्षण आणि आपला माणूस एकत्र आल्यानंतर पण काय बी होत नाही, ही गोष्ट तुम्हाला का कळत नाही? असं सावित्री आपल्या लोकांना समजावून सांगते. कारण त्यांची तत्त्वसुद्धा ही वेगवेगळी आहेत. या गोष्टीची जाणीव सावित्रीला आपल्या कुटुंबातील लोकांना करून द्यायची असते आणि तिने खूपच हुशारीने आता आपल्या वडिलांचा झालेला गैरसमज हा दूर केलेला असतो.